दूषित पाणी, तुंबलेल्या गटारी आणि कचऱ्याने शिरगुप्पीकर त्रस्त. ग्रामपंचायतीविरोधात ठिय्या आंदोलनाचा इशारा. निपाणीजवळील शिरगुप्पी गावात नागरिकांना दूषित पिण्याचे पाणी, तुंबलेल्या गटारी, कचऱ्याचे ढीग, गावाच्या मध्यभागी असलेली स्मशानभूमी आणि पिकअप शेडची दुरवस्था अशा अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत असून ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावातील विहिरीला कोणताही संरक्षक कट्टा नसल्याने गटारीचे पाणी थेट विहिरीत मिसळून पिण्याचे पाणी दूषित झाले आहे. या विहिरीतील पाणी चर्मकार, मातंग आणि बौद्ध समाजातील नागरिक पिण्यासाठी वापरत असल्याने त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तुंबलेल्या गटारींची नियमित साफसफाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर केला आहे. गावातील रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे तातडीने गटारींची सफाई करून विहिरीला संरक्षक भिंत बांधावी, कचरा 2 दिवसातून एकदा उचलावा, तसेच गावात कचरा कुंड्यांची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याशिवाय गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुर्गंधी आणि धुराचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही स्मशानभूमी तातडीने गावाबाहेर स्थलांतरित करावी, अन्यथा शिरगुप्पी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन करून ग्रामपंचायतीला टाळी ठोकण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. गावातील पिकअप शेडचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून पावसाळ्यात प्रवाशांना उघड्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागत असल्याने तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. ग्रामविकास अधिकारी पीडीओ शिवानंद दयानंद तेली यांच्याकडे शिरगुप्पीसह कुन्नूर या 2 ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे ते कुन्नूर येथे अधिक व्यस्त असून शिरगुप्पीमध्ये आठवड्यातून केवळ 1-2 वेळाच भेट देतात. परिणामी गावातील समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शिरगुप्पीतील सर्व मूलभूत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी मातंग समाज, बौद्ध समाज आणि चर्मकार समाजाच्या नागरिकांनी केली आहे. यावेळी दलित महासंघ बेळगाव जिल्हाध्यक्ष भरत रोड्डे, दलित महासंघ निपाणी तालुकाध्यक्ष दत्तात्रय माणी, मादर महासभा उपाध्यक्ष शंकर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते दीपक किंगारे, उत्तम काळे, कृष्णात कोकरे, गणपती गस्ते, सागर महाजन, सुनील रोड्डे, विकास गस्ते, नामदेव कांबळे, यशवंत चव्हाण, चंद्रकांत गस्ते, संतोष महाजन, हिराबाई रोड्डे, महादेवी गाडीकर, सुशीला महाजन, आयशा किंगारी, मंगल घस्ते, शारुबाई रोड्डे, प्रतिभा रोडे, स्वाती कोकरे, अरुणा कोकरे यांच्यासह मातंग, चर्मकार व बौद्ध समाजातील नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी. ಇದೆಲ್ಲ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕವ್ರ ನಮ್ಮ ಜಾಗ ಐತಿದ ಇಟ್ಟು ದೇವಿಗೆ ಹೋಗೈತಿ ಇಟ್ಟು ಬಾಯಿಗೆ ಹೋಗೈತಿ. ಇದು ಎಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಬಾವಿ ಇದಾರೆ? ಇದು ನನಗೀಗ 80 ವಯಸ್ಸು. ಇಟ್ಟಿದ್ದು ಅವಾಗ ಇದು ಕುರುಬರು ಇಲ್ಲೇ ಬಂದು ಹೇಳಿದ್ರು. ಅದ ತೆಗೆದಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಅಜ್ಜ ಪಂಜಾಗಳು. ಈಗ ಈ ಬಾವಿ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಏನಿದ್ದಾರೆ? ಬೇಡಿಕೆ ಕಾಂಪೌಂड ಕಟ್ಸ್ಕೊಡ್ಬೇಕು. ಅದು ಸ್ವಚ್ಛ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾಸಾहेब आंबेडकरांचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. जय भीम सर्वांना. प्रथमतः ते मातंग समाजमध्ये पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचं इथं प्रश्न आहे. 3 समाज इथं आपलं पाणी पितोय. एक मातंग समाज, बौद्ध समाज, चर्मकार समाज. विहिरीचं पाणी गटरीचं लिकेज होऊन विहिरीमध्ये मिसळून ते पाणी सगळं खराब झालंय. पिण्याला ऐकचं नाही पाणी ते. आणि ते ग्रामपंचायतला वारंवार सांगून सुद्धा त्यांनी ते गटरी वगैरे रिपेअर केलेली नाही. त्या परत त्यांनी रिपेअर करून त्यांचं पाणी लिकेज थांबवून आम्हाला संरक्षण भिंत बांधून द्यावी तुरंत. तसं न केल्यास आम्ही दलित महासंघाच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि त्या ग्रामपंचायतला टाळी ठोकू. त्यांनी त्याची दक्षता घेऊन ताबडतोब आम्हाला 8-15 दिवसांमध्ये त्यांनी महिन्याच्या आत आम्हाला सगळं त्यांनी क्लिअर करून आमचं विहिरीचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न त्यांनी त्वरित सोडवावा ही आमची प्रथमतः मागणी आहे. तसंच ग्रामपंचायत कचरा, ती गाडी जे कचराची गाडी ते 15 दिवसानं 10 दिवसानं एकदा गाडी येते. ते 1-2 दिवस आडाने येऊन 1-2 दिवसांतरी एकदा तरी गाडी यावी इथं. आणि ते कचरा आहे तो त्याच्या विल्हेवाट व्यवस्थित देऊन डम्पिंग ग्राउंडला नेऊन त्यांनी करावा. आणि ते तसं ते रस्ता कचऱ्यावर पडून ते समाजांचा कचरा रस्त्यावर पडल्यानंतर ते समाजाला सगळ्यात दुर्गंधी उठवून त्याचा आरोग्यास हानिकारक होत आहे. तर ताबडतोब त्याची एक योजना करावी, उपाययोजना करावी. आणि ह्याच्यामध्ये आमच्या स्मशानभूमीचा एक प्रश्न आहे. ते स्मशानभूमी आमच्या गावामध्ये एकदम मध्यभागी आहे. ते बाहेर कुठं तर स्थलांतर व्हावं. आणि तसेच तिथं जे आता स्मशानभूमीमध्ये जे तहसीलदार प्लॉट निपाणी एरियामधले जे लोक येऊन अंत्यविधी करतात ते त्वरित थांबवावं. नगरपालिकेला त्यांनी तसं निवेदन देऊन आयुक्तांना त्यांना लेटर हे पीडीओनं देऊन ते त्यांना ते थांबावं. आणि हे बाकीचं इथं सगळं हे करावं. नाही तर आम्ही दलित महासंघाच्या वतीनं आम्ही त्याला आंदोलन करून आणि ग्रामपंचायतीला टाळू.
ही आमची एवढी मागणी आहे. सर्वांना प्रथम जय भीम जय भारत. शिरगुपी गावात दलित समाजामध्ये विहिरीचा प्रश्न आहे. आमच्या इथं मातंग समाजातील व दलित समाजातील सर्व लोक ग्रामपंचायतला वारंवार जाऊन सांगून देखील तिने त्या विहिरीची दक्षता घेत नाहीत. त्या विहिरीचा आपले तिन्ही समाज मिळून पाणी पिण्यासाठी वापर करतात, तरी विहिरीची अवस्था अत्यंत बिकट आहे. आणि या विहिरीत गटारचे घाण पाणी जाऊन इथं दुर्गंधी पसरत आहे. तरी ग्रामपंचायत PDO साहेबांनी याचे व्हिजिट केलेले आहे, तरी देखील तुम्हाला एक महिन्याभरात करून देतो असं आश्वासन त्यांनी सांगितलेलं आहे. तरी देखील त्यांनी अजून 2 वर्ष झाले, 1.5 ते 2 वर्ष झालेलं आहे, तरी देखील ते अजून इकडं आलेले नाहीत व काम चालू केलेलं नाही. तरी येथील लोकांच्या प्रकृतीची चिंता होत आहे. इथं मलेरिया, डेंग्यू यासारखे रोग देखील होण्याची शक्यता आहे. तरी ग्रामपंचायत शासनाने त्वरित येऊन या विहिरीची बांधकाम करून त्वरित विहिरीचं डागडुजी करून इथलं पिण्यास पाणी योग्य करून द्यावे अशी ही मातंग समाजाच्या वतीन व दलित महासंघाच्या वतीन मागणी आहे. तरी स्मशानभूमी देखील इथं जवळच आहे, दलित समाजाच्या जवळच आहे. तरी त्या दलित समाजाच्या वतीनं त्यांच्या घरात कचरा त्या स्मशानभूमीचा येत आहे, जेवणात येत आहे, वास सुटत आहे. तरी देखील ही स्मशानभूमी जरा गावाच्या बाहेर त्यांनी करावी अशी ही दलित महासंघाच्या वतीनं विनंती आहे. व आता गटारी बघितल्या आम्ही, गटारींची तर अत्यंत वाईट अवस्था आहे. आता इथल्या स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की कचरा गाडी ही 8 ते 10 दिवसांनी येत आहे. व इथं आता आम्ही बघितलं तर जागोजागी कचरा कुंडी नाही आहे. तरी जागोजागी कचरा कुंडी ठेवावी त्यांनी आणि तेथून कचरा उचलावा अशी आमची मागणी आहे. तरी ग्रामपंचायतीने यात लक्ष घालून एक 15 दिवसात त्यांनी ह्या काम चालू करावं असं आमची अपेक्षा आहे. नाही जर काम चालू केलं तर ग्रामपंचायतीपाशी ठिय्या आंदोलन करून दलित महासंघाच्या वतीनं ग्रामपंचायतीला टाळं ठोकण्यात येईल असं मी इशारा देतो.